अरे जरा हळू खा. तू 2च तास लिफ्ट मध्ये अडकला होता, लक्षात आहे ना? 2 वर्ष अडकल्यावर का काय खातोय? परी अगं ठीक आहे, खाऊ दे ना त्याला, बिचाराने सकाळी नाश्ता पण केला नसेल. क्या भाई, लिफ्ट में क्या क्या किया फिर? हाँ शांत शांत बस, तू बस बस. हे बघ, कुणी काही बोलू दे, आपण लक्ष द्यायचं नाही. एक्झॅक्टली. वी नो तिने तुला घाबरून मिठी मारली असणार. हो ना? काय त्याच्याकडे का बघतोय तू? नीरू चल चल. का नीरूच का बघतोय? नीरू तू सिगरेट्स का ठेवतोय? तुझ्याकडे नाही अपेक्षा नाही नीरू. तुझ्या अपेक्षा नंतर पूर्ण करू. आलो 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 आलो. नीरू तुला माहितीये लिफ्ट मध्ये काय झालं? त्या म्हणतात ते तर नक्कीच नाही झालं. नाही अजिबात नाही. लिफ्ट मध्ये ना भलतच काहीतरी झालं. पण काय काय झालं? लिफ्ट मध्ये काय केलं? सम्राट सम्राट ऐक ऐक ऐक. शांत शांत. मला सांग, लिफ्ट मध्ये असं काय झालं की तू एवढा पॅनिक होतोय? नीरू तुला माहिती मी लिफ्ट मध्ये अडकलो होतो. सोड आधी. बाहेर येतो. आपल्याला माहितीये लिफ्ट मध्ये अडकला होता ते. त्यासाठी म्हणून इलेक्ट्रिशियनला मागे बसून घेऊन येतो तो मी. पण तेवढ्यात मनवाचा फोन आला की तू सुटला म्हणून टाकला त्याला तिकडेच. सुटलो कसला, जिवंत बाहेर पडलो ना, हेच बरं झालं रे बाबा. अरे काय झालं काय लिफ्ट मध्ये? काय डायनोसॉर होता की काय? वाघ होता? त्यांनाच विचारलं तू, त्यांनाच विचार. हायलाइट्स बघितलेल्या माणसं, लाईव्ह टेलिकास्ट बघितलेल्या माणसाचं सांगायचं मला. अरे लाईव्ह टेलिकास्ट सांग तू. विचार काय करतोय? सांग काय झालं? अरे बघ, आम्ही लिफ्ट मध्ये होतो ना तेव्हा मी. अरे सकाळी काय झालं? अरे मारतोस का? नाही सांगायचं तर नको सांगूच ना. मी सरांना जाऊन डायरेक्ट विचारतो लेक्चरला काय घेतलं म्हणून. लेक्चरला? हा. अरे मी सकाळी लेक्चरला आलो नव्हतो ना, म्हणून याला विचारत होतो. त्याने डायरेक्ट घालायला सुरुवात केली. आधी बोलायचं महत्वाचं, आधी असं काय झालं सकाळी अजून? काहीही झालेलं नाहीये. हा काही झालेलं नाहीये. बघ सम्राट जरा लिफ्ट मध्ये अडकला होता. काय लिफ्ट मध्ये अडकला होता? अरे मग एकटा तू ठिकोणी बरोबर होतो तुझ्या. मग अरे बाहेर आलास ना नीट. आता काय प्रॉब्लेम? अरे असं काय करतो नीरव यार, तुम्ही आपला मित्र आहे ना, असं काय करतो? तुला मी कसं समजावू? सम्राट सम्राट मार मार तू पण मार. म्हणजे तुला कळेल खरं प्रेम कसं ओळखाय. हो यार, माझ्या आधी कधी लक्षात आलं. येस, धवल रुचिरा. मला माहितीये तू आजीला घाबरतोस, म्हणून तू फक्त मिस कॉल देत होतास, हो की नाही? आजी विजी. हाय 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 रचिरा, कशी आहेस तू? कसाच धवल? कंटिन्यू करा ना तुम्ही. मी इकडे बसते. तिकडे कशाला? अगं इथे बस ना आपल्या बाजूला. काय रुचिरा? ए हो बस ना. नाही नको, कशाला उगाच तुम्हाला डिस्टर्ब. नको तुम्ही कंटिन्यू करा, मी बसते ना तिकडे. रेणुका काय बस रुलाएगी क्या पगली? अरे काय? देवा, हिच्यासारखा समजूतदारपणा सगळ्यांना दे रे, सगळ्यांना दे. धवल हेडपटच काही चालू बघितलंस? खरी 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 मैत्रीण. आपण काय बोलत होतो? हा, आपण ना ते कर ना, ते कर. काय आलं? आपण नंतर भेटू ना. काय आलं?
आपण नंतर भेटू हं? अगं रुचिरा, अगं ऐक. धवल, अरे रुचिरा कुठे गेली? आणि तू तिला लगेच जाऊ कशाला दिलास? थांबवायचंस ना तिला, असं काय करतोस तू? थांबवायचं तिला, तुझ्यामुळे गेली ती. हा? आणि तू मलाच काय विचारते का? अरे काय लिहिते तू? तू काय लिहितोस? हा, काय लिहितोस काय? आमच्या अफेअरवर ब्रेकिंग न्यूज वगैरे छापत नाहीस ना तू? शाही संपली होल आता पटकन. आर्टिकल लिहित होते प्रेमावर, त्याच्यासाठी ऑब्झर्व करत होते तुम्हा दोघांना. खरं खरं सांगते मी, हो खरं सांगते. अगं पण रेणुका, मेरी कश्मीर की कली, कॉलेज की खबरी. या तुझ्या ऑब्झर्व करण्यामुळे रुचिरा ऑकवर्ड झाली, त्याचं काय? सॉरी. अरे पण प्रेमरोगी कसा ओळखायचा हे कळून गेलं. माझ्याकडे दुसरा कुठला ऑप्शनच नव्हता. असं बोल ना, प्रायव्हसी कशाला ब्रेक करायची आपली? तू भी क्या याद रखेगी. चल आपण तुला प्रेम रोगाची लक्षणं सांगतो. हे लिहून. किती लिहायला सांगता ते तांबे सर? अख्खा दिवस नोट्स लिहिण्यातच जाणार आहे. परी अगं लागेल ना मला मूर्ख. नवीन पेन कसं बंद पडू शकतात एवढ्या वेळेस? परी 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 हे घे. अरे तुला माझं सोड, मी नंतर सम्राटच्या वहीतून कॉपी करेन. धर. अरे राहू दे मग, मी पण नंतर रेणुकाच्या वहीतनं कॉपी करीन ना. परी अगं लिह ग, परत विसरलीस ना तर नेमकं परीक्षेच्या वेळी सापडणार नाही तुला. हा हे घे. थँक्यू नीरू. द्यायला पटकन द्या. नीरव, हा जरा सांभाळू ना. म्हणजे आता मदत केलीस तिला, पण ऐन परीक्षेच्या वेळेला तूच फेल व्हायचाच नाही तर. परीसाठी काही पण लिह. आता लिह चल. प्रेम रोगाचं पहिलं लक्षण, प्रेम रोग झालेला माणूस कुठल्याही गोष्टीत स्वतःच्या आधी समोरच्या माणसाचा विचार करतो. म्हणजे नीरव आणि परी काय? पेन मिळालं? हो, नीरूने दिला ना. मनवा, नीरव आणि परी, त्यांचं काय? नीरव आणि नीरवला परी आवडते. नाही नाही, असं काही नसेल. कशावरून? लक्षण तर मॅच होत ना. कसलं लक्षण ते मी तुला नंतर सांगते. पण तू सांग, तुला का नाही वाटत नीरवला परी आवडत असेल म्हणून? सांग ना. असंच कन्व्हिन्स होत नाहीये. बरं ठीक आहे, क्रॉस चेक करायचं म्हणून पुन्हा एखादं लक्षण मॅच होतंय की नाही बघते मी. बघच तू, नीरवला परी आवडत असेल तर रेणुका विचार, काय विचारणार होतीस तू? विचार. मी ते, नीरव मला तुला हा विचारायचं होतं की